नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 मधील श्लोक 41 ते 45 पाहणार आहोत. श्लोक 41 व 42 पाहूया. सखेति मत्वां प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहं प्रमेयं. मत्वा म्हणजे मानून, प्रसभम म्हणजे अनादराने, प्रमादात म्हणजे चुकीने किंवा मूर्खतेमुळे, मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी, चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची मला क्षमा करा. आता अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रगट केले असले तरी अर्जुनाला त्याच्याशी आपल्या मित्र संबंधाचे स्मरण आहे, म्हणून तो क्षमा याचना करीत आहे. श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे अर्जुनाला पूर्वी माहीत नसल्याने अर्जुन मान्य करत आहे. कृष्ण इतके दयाळू आहेत आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले. भगवंत आणि भक्तामध्ये असे दिव्य प्रेमाचे आदान प्रदान होते, पण तरीही अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले तरी तो श्रीकृष्णाशी असलेला सखा भाव विसरू शकत नव्हता. आता श्लोक 43 पाहूया. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिका कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव. लोकस्थ म्हणजे संपूर्ण जगताचा, गरीयान म्हणजे यशस्वी, अभ्यधिक म्हणजे श्रेष्ठ. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात, तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही. तसेच तुमच्याशी केली जाणारी, तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल? आता पहा, ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पूजनीय आहेत. ते आध्यात्मिक गुरु आहेत. तेच अर्जुनाला गीता पण सांगत आहेत. श्रीकृष्णाचा देह, कर्म आणि पूर्णत्व तो जाणतो. तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णाचा देह, कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही. कारण ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे ते सर्व कारणांचे कारण आहेत. आता श्लोक 44 पाहूया. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वां महमीशमीड्यं पीतेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियप्रियायार्हसि देव सोढुं. तस्मात् म्हणजे म्हणून,
प्रणिधाय म्हणजे प्रणिपात, प्रसादये म्हणजे कृपा याचना करण्यासाठी, इढ्यम म्हणजे पूजनीय, सोढूम म्हणजे सहनशील. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपा याचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसरा मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पती आपल्या पत्नीचा उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्यभाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे. ज्याप्रमाणे पिता पुत्रांचे, पती पत्नींचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे अपराध सहन करतात. आता श्लोक 45 पाहूया. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि द्रष्टा, भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं, प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टम पूर्वम म्हणजे पूर्वी कधीही न पाहिलेले, प्रव्यथितम म्हणजे व्याकुळ झाले आहे. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा. आता अर्जुन हा श्रीकृष्णाचा निकटवर्ती सखा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या मित्राच्या ऐश्वर्याने आपण आनंदित होतो, त्याप्रमाणे आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो विश्वरूपही दाखवू शकतो, हे पाहून अर्जुन अत्यानंदित पण झालाय. पण त्याचबरोबर मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल त्याला भय पण वाटत आहे. आता भयभीत होण्याचे कारण नाहीये, कारण श्रीकृष्ण त्याचा सखा आहे. तरी तो या भयामुळे व्याकुळ झालाय, व्यथित झालाय. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करत आहे. ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे, त्याप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे. श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात. म्हणून अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. ज्या ज्या प्रकारे नारायण ही शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते, त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात. पण ही सर्व श्रीकृष्णाचीच रूप आहेत ना. म्हणून अर्जुन चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. आता त्याची इच्छा पूर्ण होणार का, पाहूया पुढच्या भागात. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.